महारास राधाकृष्णांची महारास क्रीडा या ठिकाणी कथा आपल्याला सांगणार आहे, तरी सर्वांनी मनापासून ऐकावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री शुकवाच इत्थं भगवतो गोप्यः श्रुत्वा वावः सुपेशलाः जहुर्वीरहजं तापं तदग्धोपचिताशिषः. श्री शुकाचार्य म्हणतात, भगवंताची ही सुमधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप संपला आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले. तत्रारभत गोविंदो रासक्रीडा मनुव्रतेहा श्रीरत्नैरन्वितः प्रीत्यैरन्योन्या बद्धबाहुभिः. भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या. त्या श्री रत्नांच्या बरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली. रासोत्सव सांप्रवृतो गोपीमंडल मंडितः योगेश्वरेण कृष्णेन तासामध्ये दयोर्दुयो. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण दोन दोन गोपींच्या मध्ये प्रगट झाले आणि त्यांच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत. अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णांचा रासोत्सव सुरू झाला. त्यावेळी आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली होती. रासोत्सवाच्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला विसरलेले सर्व देव आपापल्या पत्नीसह तेथे येऊन पोचले. यं मन्नेरणं नभस्तावदं विमानशत सन्नकुलं दिवोकसां सदारानामुत्सुक्या प्रवृतात्मनां ततो दुदुम्भयो नेदुर्निपेतुहा पुष्पवृष्टयः जगुर्गन्धर्वपतयः सश्रीका सदृशो अमलम. स्वर्गातील दुदुंबी वाजू लागल्या. स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्व गण आपापल्या पत्नीसह भगवंताच्या निर्मल यशाचे गायन करू लागले. वलयानां नुपुराणां किंडकनीनां च योषितां सप्रियायानां भुच्चब्दसुमुलो रासमंडले. सर्व गोपी रासमंडलामध्ये आपल्या प्रियतमासह नृत्य करू लागल्या. त्यांच्या बांगड्या, पैंजना आणि कमरपट्ट्यांचे घुंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. तत्राती शुशुभे ताभिर्भगवान देवकी सुतः मध्ये मणिनां हैमानां महामरकतो यथा. तेथे वज्रसुंदरीच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण अगणित पिवळ्या धमक सुवर्ण मण्यामध्ये तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते. पादन्यासैर्भुज विधूतिभिः सस्मितैर्भ्रुविलासैर्व जन्ममध्ये श्रवल कुचपटेहा.
आ स्वीद्यन्मुख्यः कवररचना ग्रंथयः कृष्ण आवधो गायन्त्यस्तं तडितैवहता मेघचक्रे विरोजुहा. तेथे वज्रसुंदरीमध्ये भगवान श्रीकृष्ण अग्नीत पिवळ्या धमक सुवर्ण मण्यामध्ये तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते. नृत्याच्या वेळी गोपी निरनिराळ्या तऱ्हेच्या पायांच्या हालचाली व हातांचे हावभाव करीत मधून मधुर स्मितपूर्वक भुवयांचे विलास करीत कंबर लचकावीत, कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हेलकावे घेत तर कधी कुंडले गालावर आपटत. चेहऱ्यावर घामाचे थेंब तरारले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या. तशात कमरेच्या दुपट्ट्याच्या गाठी सैल सर झाल्या होत्या. याच वेळी त्या गाती होत्या मेघमंडलात विजा शोभाव्या तशा श्रीकृष्णांच्या सान्निध्यात त्या शोभत होत्या. उच्चैर्ज गुणनृत्य माना रक्त कंठोरती प्रिया हा कृष्णाभिमर्श मुदिता यद गीतेनेदमावृतम. त्या प्रेमग्न गोपिका नाचत नाचत उंच स्वरात राग दारीत मधुर गायन करीत होत्या. श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या. त्यांच्या गायनाने हे सर्व जग अजूनही गुंजन करीत आहे. उच्चैर्जगुनृत्यगमाणा रक्तकंठोरति प्रिया कृष्णाभिमर्षमुदिता यदगीतेनेदमावृत. एक गोपी भगवंताच्या बरोबर त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गात होती. ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गावू लागली. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला वा 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 म्हणून शाबासकी दिली. दुसरीने तोच राग द्रुपद तालात गायला. त्याचे सुद्धा भगवंतांनी अतिशय कौतुक केले. काचित समम मुकुंदेन स्वर जाती मिश्रिता उन्निये पूजिता तेन प्रियता साधु साध्विती तदेव ध्रुव मुनिने तस्यैच बहुहृदात्. एक गोपी नृत्य करता करता थकून गेली. तिच्या मुंगडातून बांगड्या आणि वेणीतून मोगऱ्यांची फुले गळू लागली. तेव्हा तिने शेजारीच उभे असलेल्या मुरली मनोहरांचा खांदा आपल्या हाताने धरून ठेवला. काजिदरास परिश्रांता पार्श्वस्थस्य गदामृतः जग्राह बाहुना स्कंदम श्लत दोलय मल्लिकाः. एक गोपी नृत्य करता करता थकून गेली. तिच्या मंगळातून बांगड्या आणि वेणीतून मोगऱ्यांची फुले गळू लागली. तेव्हा तिने शेजारीच उभे असलेल्या मुरली मनोहरांचा खांदा आपल्या हाताने धरून ठेवला. तत्र एकासगतं बाहुं कृष्णस्योत्पल सौरभं चन्दनालिप्तमाघ्राय हृष्टरोमा चुचुंबः. एकेने श्रीकृष्णाने खांद्यावर ठेवलेल्या मुळातच कमलाप्रमाणे सुगंधी असलेल्या व त्यावर चंदनाची ओटी लावलेल्या हाताचा वास घेतला. त्यामुळे रोमांचित होऊन तिने त्या हातांचे चुंबन घेतले. तत्र एकासगतं बाहुं कृष्णस्योत्पल सौरभ चन्दनालिप्तवाघ्राय हृष्टरोमा चुचुंबः.
कश्या श्रीचिन्नाट्य विक्षिप्त कुंडल त्विषमण्डितं गंडम गंडे संदधत्या आदात्ताम्बलोचर्वितं. नाचताना एका गोपीचे कुंडल हलत होते. त्यांच्या कांतीने तिचा गाल चमकत होता. तिने आपला गाल श्रीकृष्णांच्या गालाला लावला. तेव्हा भगवंताने आपल्या तोंडातील चावलेला विडा तिच्या तोंडात दिला. नृत्यांते गायते काचित कुजन्नू पुरमेखला पारश्वस्थाच्युत हस्तांजम संताधात स्तनयो हा शिवम. एक गोपी पंजनाचा आणि कमरपट्ट्याच्या घुंगराचा नाद करीत नाचत आणि गात होती. ती जेव्हा थकून गेली तेव्हा तिने आपल्या शेजारीच उभे असलेल्या श्याम सुंदराचा मंगल हात आपल्या दोन्ही स्तनावर ठेवून घेतला. गोप्यो लब्धाच्युतं कांतं श्रिय एकांत वल्लभं गृहीत कंठस्थ दोर्भ्यां गायन्त्यस्तं विजहिरी. लक्ष्मीचाच केवळ पती असणाऱ्या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून घेऊन गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विहार करू लागल्या. यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या गळ्यात आपले हात घातले. कर्णोत्पलाल कवी टंकड कपोल धर्म वक्र श्रियो वलय नुपूर घोषवाद्येहा गौप्यः समं भगवता तन्रोतु स्वकेश आस्रस्तस्रजो भ्रमर गायकरास गोष्ट्यां. कानावरील कमळे, गालावर रुळणारे कुरळे केस आणि घामाचे बिंदू यांनी ज्यांची मुखमले शोभत आहेत अशा गोपी भ्रमर गायक असणाऱ्या रासमंडलामध्ये श्रीकृष्णाच्या बरोबर नृत्य करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि अन्य वाद्ये वाजत होती. तसेच त्यांच्या वेण्यामध्ये गुंफलेली फुले इतस्तः विखरून पडत होती. एवं परेष्वंड कराभिमर्श स्निग्धे क्षणोधाम विलासाशेहा रेमे रेमेशो वज्रसुन्दरी भीर्था वज्रसुन्दरीभिर्यथार्भका स्वप्रतिबिंब विभ्रमः. लहान लहान मुले आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे त्याचप्रमाणे रमा रमण आपलेच प्रतिबिंबे असणाऱ्या त्यांना कधी छातीशी धरीत, कधी हाताने कुरवाळीत, कधी प्रेमपूर्वक नजरेने त्यांच्याकडे पाहत, तर कधी लिलेने मोठ्या मोठ्या हसत अशा प्रकारे त्यांनी वज्रसुंदरी बरोबर क्रीडा केली. तदग्ड संड प्रमोदा कुलेंद्रिया केशानदुकुलं कुचपट्टिकां वा नाजहा प्रतिव्योढु मलं व्रजश्रियो विस्रस्तमालाभरणाः कुरुद्वः. परीक्षिता, भगवंताच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या. फुलांचे हार तुटले, दागिने अस्ताव्यस्त झाले. त्या आपले विस्कटलेले केस, वस्त्रे आणि चोळ्यासुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या. अकृष्ण विक्रीडितं वीक्षममोह खेचरश्रिया कामार्दिताः शशाङ्कश्रवच सगनो विस्मितो हा अभवत. जरी भगवान स्वतःच रमणारे असले तरी सुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढीच रूपे सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला.
कृत्वा तावन्तमात्मानं यावतीर्गोपयोषितः रेमे स भगवास्ताभिरात्मा रामो अपि लीलया. जरी भगवान स्वतःच रमणारे असले तरी सुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढीच रूपे सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार करू लागले. तासामती विहारेण श्रांतानां वदनानि सहा प्रामृजत करुणः प्रेम्णा शन्तमेनाग्ड पानिना. हे राजा, जेव्हा पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या तेव्हा करुणामय श्रीकृष्णाने प्रेमाने आपल्या सुखात करकमलांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांचा शीन दूर केला. भगवंताच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडले झगमगत होती आणि कुरळे केस बिरबिरत होते अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या. गो गोप्यहा स्फुरत पुरट कुंडल कुंतल त्विड गंडश्रिया सुधीता सनी निक्षणेन मानं ददत्य आकृशभस्य जगुहा कृतानि पुण्यानि तत्कर रुह स्पर्श प्रमोदा. भगवंताच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्यांच्यावर सोन्याचे कुंडले झगमगत होते आणि कुरळे केस भिरभिरत होते अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या. ताभिर्युतः श्रमं पोहितो ममग्ड सग्ड घृष्टस्रजहास कुचकुडं कुमरज्जितायाः गन्धर्वपालिभिर नोद्धृत अविशदं वाह श्रांतो गजिभीरी भराडेव भिन्न सेतुहा. यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाडत हत्तीने बरोबर पाण्यात शिरून क्रीडा करतो त्याचप्रमाणे गुणातीत असल्यामुळे लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची पर्वा न करणाऱ्या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी गोपीसह यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी भगवंताच्या गळ्यातील वनमाळा गोपींचे अंग घासल्याने थोडीशी चुळगळली होती आणि त्यांच्या वक्षस्थळाच्या केशराचा तिला रंगही लागला होता. तिच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्यांच्या पाठोपाठ चालले होते, जणू गंधर्वराज त्यांच्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चालले आहेत. सोमं भाष्यलं युवतीभिः परिशीचमानः प्रेम्णेक्षितः प्रसतिभिरीतस्तो अंगड वैमानिकेह कुसुमवर्षिभिरीड्यमानो रेमे स्वयं स्वरतिरत्न. परीक्षिता, यमुनेच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षाने भगवंताकडे पाहत हसत हसत त्यांच्यावर इकडून तिकडून खूप पाणी उडविले. विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्तुतो करू लागल्या. अशा प्रकारे यमुनेच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णाने गजराजाप्रमाणे विहार केला.
ततश्रवचा कृष्णोपवने जलस्थल प्रसून गंधानील दृष्टिदिक्तटे चचार भृंड प्रमदा गणावृतो यथा मदच्युदन द्विरदहा करेनुभी. यानंतर गोपी आणि भुंग्याच्या थव्यांनी वेढलेले भगवान यमुना तीरावरील उपवनात गेले. ते अत्यंत रमणीय होते. त्यांच्या चारी बाजूने पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत होता. तेथे जसा मदोन्मत्त हत्ती हत्तीनीच्या कळपासह फिरतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले. एवं शशाकडा शुविराजिता निशा स सत्यकामो अनुरता बुलागनः शिशेवात्मन्य वरुद्ध सौरतः सर्वाः शरत्काव्य कथा रसाश्रयाः. जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या अशी ती शरद ऋतूतील रात्र चंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती. शरद ऋतूसंबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळते त्यानुसारच ती रात्र होती. त्या रात्री सत्य संकल्प श्रीकृष्णाने आपल्या प्रेयसी गोपीसह शुद्ध सत्वमय रासक्रीडा करीत अनेक प्रकारे विहार केला. अनेक प्रकारे विहार केला. राजवाच संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च अवतीर्णो हि भगवानं सेन जगदीश्वरः. राजाने विचारले, जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्री बलरामासह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता. सकथम धर्मसेतूनां वक्ता कर्ताभिरीक्षिता प्रतीपमाचरद ब्रह्मानं परदाराभिमर्शनम. भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती. असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केले हे ब्रह्मचारी मुनीश्वर कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा. आप्तकामो यदुपती हा कृतवानं वहे जुगुप्सितं किमभिप्रायेतं ना संशयं छिंदी सुव्रत. श्री शुक म्हणतात, अलौकिक पुरुषांची कधी कधी धर्माचे उल्लंघन आणि लौकिकदृष्ट्या अविचारी कृत्ये दिसतात, परंतु ही त्या तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाहीत. असे जसे अग्नी सगळे खातो परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही. शुकवाच धर्म व्यतिक्रमो दृष्ट ईश्वरानां च साहसं तेजसां न दोषाय वन्नेहा सर्वभुजो यथा. ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते त्यांनी मनाने सुद्धा अशा गोष्टी करता कामा नयेत. एखाद्याने मूर्खपणामुळे असे कृत्य केलेच तर त्याचा नाश होतो. जसे भगवान शंकर हलाहल विष प्याले म्हणून दुसरा कोणी पिईल तर तो जळून जाईल. नये तत समाचरे जातो मनसापे ह्यानीश्वरः विनश्य त्याचरण मौढ्याद्यथा रुद्रो अब्धिजं विषम.
ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते त्यांनी मनोमन सुद्धा गोष्टी करता कामा नये. एखाद्याने मूर्खपणामुळे असे कृत्य केलेस तर त्याचा नाश होतो. जरी भगवान शंकर हलाल विष प्याले म्हणून दुसरा कोणी पिईल तर तो जळून जाईल. ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् तेषां यत स्वयं चोयुक्तं बुद्धिमास्तत समाचरित. म्हणून जे थोर आहेत त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो आणि आचरण काही वेळा सत्य असते. म्हणून बुद्धिमान माणसाने त्यांचे जे आचरण त्यांच्या उपदेशानुसार असेल तेवढेच आपल्या जीवनात उतरविले पाहिजे. कुशलाचरिते नैषामिह आस्वार्थो न वध्यते विपर्ययेन वानर्थो निरहंकारिणां प्रभो. परीक्षिता, अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ता भाव नसतो. शुभ कर्म करण्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही. किमोताखिल सत्वानां तिर्यड मर्त्य दिवो कसां ईशितु स्रवे च शीतव्यानां कुशलाला कुशलान्वयः. असे जर आहे तर मग जे पशु पक्षी मनुष्य देव इत्यादी सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत त्यांच्याशी मानवाच्या बाबतीत शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल. यत्पाद पंकज परागणी शेव तृप्ता योग प्रभाव विधोता खिल कर्म बंधा स्वैरं चरन्ति मुनयो अपि न नयमाना तस्येच्छया आत्तव पुष्यः कुत एव बंधः. ज्यांच्या चरणकमलांच्या परागांचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात, ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्यांच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागूनही कर्मबंधनात अडकत नाहीत, तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रगट करतात. त्यांना कर्मबंधन कोठून असणार. गोपीनां तत्पतीनां च सर्वेषामेव देहिनां योऽन्तो यो अंतो स्वरति सो अध्यक्षः क्रीडने नेह ध्येय भाको. गोपी त्यांचे पती आणि सर्व जीव त्यांच्या अंतःकरणामध्ये ते आत्मरूपाने विराजमान आहेत, जे सर्वांचे साक्षी आहेत. त्यांचे देह धारण करणे ही केवळ लीला आहे. अनुग्रहाय भूताना मानुष्यं देहमास्थितः भजते तादृश्यः क्रीडाः याः श्रुत्वा तत्परो भवेत. भगवान प्रपंच सुखात रमलेल्या जीवावर कृपा करण्यासाठी स्वतःला मनुष्य रूपाने प्रगट करतात आणि तशाच क्रीडा करतात की ज्या ऐकून जीवांनी भगवत परायण व्हावे. नासूयन खलु कृष्णाय मोहितास्तस्य मायया आमन्यमानाः स्वपारश्वस्थान स्वान स्वानदारात व्रजो कसः. वज्रवाशी गोपांना श्रीकृष्णाबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही, कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्या जवळच आहेत. ब्रह्मा रात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदिताः अनिच्छन्त्यो ययोर्गोप्यः स्वगृहान् भगवत प्रियाः.
भगवत प्रियाः. व्रजवासी गोपांना श्रीकृष्णाबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही, कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्या जवळच आहेत. ब्रह्ममुहूर्त आला, पहाट झाली. आपल्या घरी परत जाण्याची गोपींची जर इच्छा नव्हती तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. विक्रीडितं व्रजवधूभिर विक्रीडितं वजवधूभिरिदं च विष्णोः श्रद्धान्वितो अनुशृणुयादत वर्णयेदयः. भक्तिपरां भगवती प्रतिलभ्य कामं हृद्रोगमाश्वपहीनोत्य चिरेण धीरः. परीक्षिता, जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपीबरोबरची ही रासलीला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो, त्याला भगवंताच्या चरणाविषयी परम भक्तीची प्राप्ती होते आणि तो तत्काळ काम भावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो. अध्याय 33 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या सहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडा वर्णनं नाम त्रयत्रिशो अध्याय समाप्तः. गोपाल कृष्ण गोविंद कृष्ण राम कृष्ण हरे. ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त. शिव हर हर महादेव. पांडुरंग.